हॅलो, नमस्कार मंडळी. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नाशिक येथील पेरूच्या वाडी इथला आमचा स्पेशल असा व्लॉग. सो या वीकेंडला आम्ही प्लॅन केलं होतं नाशिकला जाण्याचं, कारण तिथे आम्हाला व्हिजिट करायचं होतं पेरूची वाडी येथे. खूप दिवसांपासून या जागेबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकल्या आहेत. सो म्हटलं चला, आता मुलांना सुट्टी देखील लागलेली आहे, सो आपण सुद्धा वन डे ट्रिप प्लॅन करू आणि इथे नक्की व्हिजिट करू. सो त्याप्रमाणे आम्ही सकाळी लवकर रेडी झालो आणि निघालो जायला नाशिक येथील पेरूच्या वाडीला. तिथे पोहोचल्यानंतर तुम्ही इथला ॲम्बियन्स बघू शकता, खूपच छान आहे. सर्वत्र पेरूची झाडं पसरलेली आहेत, त्यामुळे इथलं वातावरण खूपच थंड आहे. त्याचबरोबर त्यांनी तिथे रेनबो शॉवर्स लावलेले आहेत, जेणेकरून आपल्याला गरमी जाणवणार नाही. त्यानंतर आम्ही तिकडे ऑर्डर केलं यांची ऑल इन वन स्पेशल पेरूच्या वाडी इथली थाळी. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी इन्क्लूड होत्या. सगळ्यात पहिले तर इथली मिसळ खूपच अप्रतिम आहे, खूप टेस्टी आहे. खरंच क्वालिटी फूड आहे इथलं. सगळ्या गोष्टी आम्हाला खूप आवडल्या. सगळ्यात जास्त तर पेरूचं आईस्क्रीम खूपच भन्नाट आहे. तुम्ही जर तिथे गेला तर नक्की ट्राय करा. इथे लहान मुलांसोबतच मोठ्यांसाठी सुद्धा बरेच ऑप्शन आहेत. तुम्ही इथे गेल्यानंतर बऱ्याच वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी किंवा इतर सुद्धा ज्याही त्यांच्या ॲक्टिव्हिटीज आहेत, गेम्स आहेत, ते तुम्ही करू शकता. त्याचबरोबर लेडीजची स्पेशल अशी शॉपिंगसुद्धा तुम्ही इथे करू शकता. शॉपिंगसाठी सुद्धा बरेच ऑप्शन आहेत. त्यानंतर लहान मुलांना खेळायसाठी तर खूपच ॲक्टिव्हिटीज आहेत, जिथे तुम्ही तिकीट काढून त्यांना ॲक्टिव्हिटीज एन्जॉय करू शकता. आणि इथला सगळ्यात आकर्षक पॉईंट ते म्हणजे इथली पक्ष्यांची वाडी, म्हणजेच बर्ड्स पार्क. तर नाशिकमध्ये प्रथमच हा बर्ड्स पार्क ओपन झालेला आहे, जिथे तुम्हाला बऱ्याच प्रकारचे पक्षी बघायला मिळतील. त्या पक्ष्यांसोबत तुम्ही फोटोज देखील काढू शकतात आणि आपल्या लहान मुलांना हे पक्षी दाखवणं खरंच खूप एक मस्त अनुभव होतो. तर आम्हाला तर इथली जागा खूप आवडली. तुम्ही सुद्धा या उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये तुमच्या मुलांना घेऊन एकदा पेरूच्या वाडीला नक्की व्हिजिट करा. आय होप तुम्हाला सुद्धा आवडेल. वन डे पिकनिकसाठी हा बेस्ट स्पॉट आहे. मुंबईपासून जवळच आहे, जास्त लांब नाही आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा इथे नक्की व्हिजिट करा. थँक्यू फॉर वॉचिंग. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला फॉलो करा आणि तुमची जी काही प्रतिक्रिया आहे ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा.